राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्यावरून विरोधकांनी चांगलाच हल्लाबोल केलेला आहे। पाहूया विरोधक काय म्हणतात। कि राज ठाकरे ये दिल्ली के सामने झुकेंगे नहीं और अपने विचारों में वो निश्चित रूप से महाराष्ट्र के उनके जो विचार है वो विचारों के साथ में मजबूती से खड़े रहेंगे। और दूसरी बात स्पष्ट रूप से कि राज ठाकरे आज सत्ता के खिलाफ बोलेंगे क्या, तो बहुत सारे लोगों का कहना है कि ये सत्ता के खिलाफ भी बोलेंगे नहीं। राज ठाकरेंनी मनसेची निर्मिती केलेल्या दिवसापासून आपण त्यांचा पूर्व इतिहास पाहतो। लोकसभा असू दे, विधानसभा असू दे किंवा इतर राजकीय प्रश्न असू दे, त्यामध्ये त्यांचे आत्तापर्यंतचं सेटिंगच केलेलं मी पाहिलेलं आहे। राजकारणामध्ये असेल, जनतेचे महत्त्वाचे प्रश्न असतील, आणि आज सुद्धा आपण पाहिलं, आज गेले संपूर्ण देश भाजपा आणि नरेंद्र मोदींबद्दलचा अक्षरशः त्यांची लोकप्रियता हे लयाला गेलेली आहे। उद्या हा भाजप पक्ष हा लयास जाणार हा विश्वास तुम्हाला निश्चितपणे असताना सुद्धा राज ठाकरेसारखं एक चांगलं नेतृत्वाने मनसेने या भाजपला पाठिंबा देणं म्हणजे आपल्या पायावरती धोंडा मागल्यासारखं आहे। मोदींना पाठिंबा म्हटलं, महायुतीचं नाव नाही घेतलं, नेमकं म्हणजे आताच्या ज्या निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दिला मोदींना। बीजेपीचं नाव कुठं तुम्ही ऐकले का? नाही। किंवा आता सर बीजेपी ही पार्टी संपली आहे, मोदी ही पार्टी आली, त्याच्यामुळे सर राज ठाकरेंनी जे पाठिंबा दिला ते बरोबर दिला की मोदी पार्टीला पाठिंबा दिला, त्यांनी बीजेपी पार्टीला पाठिंबा नाही दिलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।